पूसा तहसील के रहवासी आदिवासी शिक्षक पर एक पुलिसकर्मी द्वारा जबरन शारीरिक सुख पाने के लिए और पैसों की मांग के लिए परेशान किया जा रहा था। इस दौरान परेशान करने वाले पुलिसकर्मी को निलंबित कर उसके साथियों के खिलाफ अत्याचार सहित विभिन्न धाराओं के तहत अपराध दर्ज कर लिया गया है। महागाव उमरखेड मतदारसंघात महागाव या ठिकाणी एक आदिवासी महिला सर्व्हिस करते शाळेमध्ये, पण पुसा देते ती राहते। गेली अनेक दिवसापासून एका पोलिसाकडून तिला सतत त्रास होत होता। अनेक असतील असे मॅसेज पोलीस पाठवत होता। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांना पैशाची मागणी सुद्धा करत होता। घरी जाऊन धमक्या देत होता। महिलाला शारीरिक सुखाची मागणी करत होता। पण महिलेने धिक्कार केल्यामुळे त्यांनी आपला कुठलाही विषय न करता रात्री 9:30 वाजता 20 तारखेला 20/6/2024 रात्री 9:30 वाजता ते आपल्या गाडीने 2 महिला आणि 2 पुरुष घेऊन गेले आणि मुलाला विचारले, बाबा तुझा वडील कुठं आहे? तर मुलाने सांगितलं की माझे वडील बाहेर गेले। आणि वडील पाणठेल्यावर असताना तो त्या ठिकाणी जाऊन त्यांना बोलवलं आणि त्या पोलिसांनी त्या वडिलाला खूप मारहाण केली। ॲक्च्युअली पाहता हे आदिवासी कपल आहे, दोन्ही शिक्षक आहे। शिक्षकी पेशामध्ये हे लोक असताना असं जर पोलीस यंत्रणेतील लोक जर मारहाण करत असेल तर या पोलिसावर ताबडतोब ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा, याला सस्पेंड करावं। यासाठी आज माननीय SP साहेबांना आम्ही निवेदन दिलं। जर माझ्या महिलावर जर कोणता पोलीस अन्याय करत असेल, कोणीही अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सक्षम आहे। म्हणून आज सन्माननीय यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला न्याय दिला आणि त्या पोलिसावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून त्याला सस्पेंड करण्यात आलं। कोणत्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तर त्या महिलेने माझ्याशी संपर्क करावा असं मी आवाहन करते। कुठल्याही व्यक्तीला न घाबरता आपण महिलांनी सक्षम राहावं, प्रत्येक ठिकाणी महिलांनी काम करत राहावं आणि स्वतःचं अस्तित्व जागृत ठेवावं। जर कुंपणच शेत खात असेल तर पहारेकऱ्यांनी कोणाकडे बघावं। म्हणूनच म्हणतो, रक्षक जर भक्षक बनत असेल तर पोलीस लोकांचं काम काय? म्हणून पोलिसांनी जे काही केलेलं आहे त्या पोलिसावर आज ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झालेला आहे आणि त्याला सस्पेंड करण्यात आलं आहे। माझ्या आदिवासी महिलेला न्याय मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सन्माननीय SP साहेबांचं खूप खूप आभार।